हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द निशू कॅनगुरू चॅनल. आज आपण बघणार आहोत दोडक्याची भाजी कशी करायची. दोडका सगळ्यांना माहीत आहे. आपण इथे दोडक्याची शिरा काढून घेतलेला आहे आणि त्याला असे चौकोनी काप करून घेतलेले आहे. तर हे आपण हे मी सध्या पाण्यामध्ये भिजत टाकलेलं आहे. तर अशी दोडक्याची भाजी कशी करायची. आपण इथे जिरे, मोहरी आणि हिंग टाकणार आहोत. नंतर शेंगदाणे, लसूण, खोबरं आणि कढीपत्ता. एकदम साधा आणि सिंपल साहित्य घेतलेलं आहे, जेणेकरून ही भाजी करणं खूप सोपं जाईल. आणि मध्ये आपण मसाले घेतलेले आहे जे प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असतात. त्यामध्ये हळद आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरचा मसाला, नंतर थोडासा गरम मसाला अर्धा चमचा. नंतर माझ्याकडे 2 प्रकारचा घरचा मसाला आहे, तर तो मी यूज केलेला आहे. तुम्ही इथे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही टाकू शकता. आणि इथे आपण घेतलेला आहे जिरा पावडर. चला तर मग इथे आपण काय करणार आहोत, शेंगदाणे, लसूण आणि खोबरे यांचं मिक्सरवर वाटण करून घेणार आहोत. असं खोबरा आणि लसूण आणि शेंगदाणे यांचं आपण असं छान व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं जे आहे ते कढईमध्ये फोडणी देऊन घेणार आहोत. 1 बाय 1 एक पदार्थ त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे आवडेल अशी आपण छान मस्तपैकी लिमिटेड रिसोर्सेसमध्ये दोडक्याची भाजी करणार आहोत. कारण आम्ही सध्या आयलंडमध्ये राहत आहोत आणि आयलंडमध्ये गोष्टी मिळणं फार डिफिकल्ट असतं. तेही महाराष्ट्रीयन म्हटलं तर इट्स नॉट इझी. म्हणून आपण काय करणार आहोत, हळूहळू जे जे पदार्थ मिळत आहेत ते पदार्थांचा यूज करून आपण एक छानशी अशी रेसिपी बनवणार आहोत. तर पहिली रेसिपी असेल दोडक्याची रेसिपी. जर तुम्हाला चॅनल आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर मी पॅनमध्ये तेल ऍड करत आहे. जेवढं लागेल 2 चमचा 3 चमचा जेवढं लागेल तेवढं तेल तुम्ही ऍड करू शकता. इथे लिमिटेड रिसोर्स असल्यामुळे मी थोडे इन्ग्रेडियंट यूज करत आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरा, मोहरी आणि हिंग टाकून गरम झालेला आहे. तर मी त्याच्यामध्ये जिरा, मोहरी आणि हिंग टाकून छान चटपटीत होईल. त्यामध्ये कढीपत्ता टाकणार. मसाले नंतर आपण जे सगळे मसाले केलेले आहेत ते मसाले आपण टाकणार आहोत आणि परतून देणार आहोत छान. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. मसाला जळला जाऊ नये म्हणून मी छान खोबऱ्याचं आपण जे वाटण केलेलं आहे ते पटकन टाकलेलं आहे. थोडस पाणी टाकून झाकण ठेवून एक वाटी होऊन देऊसपर्यंत आपल्याला ते शिजवायचे आहे. मी पाहू शकता याला मसाल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. या मसाल्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये दोडका टाकणार आहोत आणि थोडस पाणी टाकणार आहोत दोडका शिजण्यासाठी. छानपैकी मसाला परतून झाला याला मस्त तेल सुटेल. थोड्याच वेळात आपली दोडक्याची भाजी तयार होईल. जे लोक खात नाही ते अशी साध्या पद्धतीने केलेली दोडक्याची भाजी फार चवीने खाऊ शकतात. हे पाहू शकता छानपैकी तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला. आणि त्याच्यामध्ये दोडक्याची फोडी ऍड करून मसाला परतून घेत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडीशी लपतपीठ म्हणजे मसाला पुरती करू शकता किंवा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी ऍड करून तुम्ही ती भाजी छान अशी पातळ करू शकता. आम्हाला पातळ आवडते तर मी त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी टाकणार आहे. पाणी टाकून आपण आता भाजी अशी शिजायला ठेवलेली आहे. काही वेळानंतर भाजी शिजून तयार होईल. त्यावेळेस आता सध्या आपण झाकण ठेवू. तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे, छान फुटलेली आहे आणि मस्त पैकी त्याला
टेक्स्चर आलेलं आहे आणि छान अशी घट्ट पण झालेली आहे. अशाच आपण वेगवेगळ्या रेसिपी बघूया ते चॅनलवर.